सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात आहे की आनंदाची बातमी आहे आणि ज्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई अतिवृष्टीचं नुकसानी भरपाईचं अनुदान आहे त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला अनुदानाचे स्टेटस बघायचंय मोबाईलवर बघायचंय आणि आपल्याला कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला दुष्काळीच्या तुमची केवायसी कंप्लीट झाली का नाही किंवा तुमचं अनुदान कशा पद्धतीने आलेलं आहे आणि कशा पद्धतीने यादीमध्ये आपल्याला नाव चेक करायचं आहे आणि आपल्याला स्टेटस नंतर मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि आतापर्यंत म्हणजे खूप शेतकऱ्याचे मेसेज येत आहे की बा आम्ही केवायसी वगैरे केलेली आहे का नाही हे आम्हाला स्टेटस चेक करायचं किंवा हे करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला माहिती मिळत नाही आणि कंप्लीट झाली का नाही हे बघायचं आणि पेमेंट आमचं कधी येणार आहे केवायसी पण कंप्लीट केलेली आहे आणि आमचं पेमेंट पण अजून पण आलेलं नाही अशा अनुदानाच्या ज्या गोष्टी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुदान मोठ्या प्रमाणात नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद बीड लातूर पुणे नागपूर अशा मोठमोठ्या ठिकाणी आता पाण्याच्या अभावी अतिवृष्टीच्या अभावी किंवा अनुदानाच्या स्वरूपामध्ये त्यांना मिळणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला केवायसी कशा पद्धतीने करायची आहे काय आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्टेटस कसं चेक करायचं आहे केवायसी झाली का नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं। सर्वात प्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयाविषयी जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला यादी तुमची चेक करायची तुम्हाला बीके नंबर तुमचा त्याच्यामध्ये तुमच्या पेन किंवा तुम्ही मोबाईल मध्ये जर ओपन केले असेल तर तुम्ही त्याची कॉपी करा। कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे क्रोम मध्ये जायचं आहे क्रोम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं दुष्काळ पेमेंट स्टेटस म्हणून असं म्हणजे तिथं तुम्हाला गुगलवर टाईप करायचं आहे टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पेज ओपन होईल त्याच्यानंतर येईल तुम्हाला ओपन झाल्याच्या नंतर थोडा वेळ लागेल त्याच्यानंतर तुम्हाला चेक द युअर पेमेंट स्टेटस असं ऑप्शन दिसेल पहिलेच ऑप्शन आहे त्याला ऑप्शनला क्लिक करायचं आहे जे तुम्ही पेनला लिहिलेलं आहे किंवा कॉपी केलेला जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला चेक द युअर पेमेंट या बटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतर बीके नंबर तुम्हाला जे आहे तुम्हाला पेस्ट करायचा आहे किंवा तुम्ही टाईप पण करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल त्याच्यानंतर केवायसी कंप्लीट म्हणून असा तुम्हाला त्याच्यावर इंटरफेस दिसेल तुम्हाला दिसल्याच्या नंतर किंवा ज्या शेतकऱ्याची केवायसी झालेली नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला केवायसी पेंडिंग म्हणून असं ऑप्शन येईल केलेला यादी कशा पद्धतीने बघितलेल्या त्याच्यानंतर कॉपी पेस्ट मारून त्याच्या तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला तुम्हाला आम्ही सविस्तर सांगितले तुमचं जर कोणाची केवायसी कंप्लीट करायची राहिलेली असेल तर तुम्ही केवायसी लवकरात लवकर करून घ्या आणि अनुदान लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला तुमच्या 15 ते 20 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचं अनुदान कंप्लीट होणार आहे म्हणजे केवायसी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं वरच्या म्हणजे तुम्हाला हे आहे वरच्या लेवल पर्यंत तुमचे केवायसी वगैरे इथून म्हणजे ते तलाठी कार्यालयाचे जेवढं काय कामकाज होतं त्यांनी कंप्लीट करून पुढच्या ऑफिसला पाठवलेलं आहे तिथं त्याचा अप्रूव्हल आल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या तिथून पैसे तुम्हाला ट्रान्सफर होणार आहे म्हणजे तुमच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहेत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे एक प्रतीक्षा करावी थोडा वेळ प्रतीक्षा किंवा काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार पण केवायसी करून घ्या आणि केवायसी झाल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला तुमचे पेमेंट थेट तुमच्या बँकेच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमचे पूर्ण पेमेंट तुम्हाला सर्व पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। 13,600 रुपये दुष्काळी म्हणजे आपल्याला जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बागायतीदाराला 27,000 आहे आणि त्याच्यात बहुवार्षिकला 36,000 रुपये हेक्टरी प्रमाणे दिलेले आहे आणि 3 हेक्टर पर्यंत त्याची रक्कम त्यांना देण्याचं शासनानं मंजूर केलेलं आहे आणि त्याचा निधी पण आलेला आहे आणि सर्व गोष्टी कंप्लीट केल्यानंतर केवायसी कंप्लीट करून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यायची आहे। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर